ओ प्रातः स्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुरीयम् यत्स्वप्नजागर सुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसङ्गः। प्रातर्भजामि मनसा वचसामगम्यं वाचो विभान्ति निखला यदनुग्रहेण यन्नेति नेति वचनैर्निगमावोचस्त्वं देवदेवमजमच्युत माहुरग्रह्यम् पूर्णं सनातनपदं पुरुषोत्तमाख्यं यस्मिन्निदं जगदशेषमशेषमूर्तो रजवाम्बुजङ्गम् इति प्रतिभासितं वै। ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। भजै वजैकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दानन्दनं सुपिच्छ गुच्छ सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणु हस्तकम् अनंग रंग सागरं नमामि कृष्ण नागरम्। जगद्गुरु श्री शंकराचार्य जी महाराज यांनी श्रीकृष्ण परमात्म्याचं केलेलं गुणगान आहे। परमात्म्याच्या सुंदरतेचं वर्णन केलं, परमात्म्याची सुंदरता। ब्रजमंडलाला परमात्म्यानं सुशोभित केलेलं आहे। ओ ब्रजमंडलाचा परमात्मा अलंकार आहे। सर्व मनुष्य जीवनातल्या सकळ पापांचा नाश करणारे आहेत। आपल्या भक्ताला मोहित करणारे आहेत, आकर्षण करून घेणारे आहेत।
भक्तांचा उद्धार करणारे आहेत. ओम ब्रजमंडलाचा अलंकार, सर्व पाप ताप करिशी संहार, भक्तजनांचा उद्धार करिशी नाम मात्रे. केवळ नाम घेतलं, त्या परमात्म्याच्या नामाचा उच्चार केला आणि भक्तजनाचा तो उद्धार करतो परमात्मा. भक्तजनासाठी तो धावत येतो. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. जरासंधाच्या बंदीगृहामध्ये बंदिस्त असलेल्या 20,000 राजांनी त्यांना मुक्त केल्यानंतर केलेला हा नमस्कार आहे. हरि ओम ब्रजमंडलाचा अलंकार, सर्व पाप ताप करिसी संहार, भक्तजनांचा उद्धार करिशी नाम मात्रे. आणि स्वरूप कसं आहे? मस्तकावर मोर मुकुट धारण केलेला आहे आणि तो मोर मुकुट धारण केल्यानंतर परमात्मा अधिक सुंदर दिसायला लागले. मोर मुकुटधारी श्याम सुंदर, हस्ते सुनाद वेणु मधुर. ओम हातामध्ये वेणू धारण केलेला आहे आणि त्या वेणूचा नाद खूप मधुर आहे. अनंग रंग सागर वेधियेले अंतर. इतका सुंदर आहे तो परमात्मा की सुंदरतेचा समुद्र आहे. अनंग रंग सागर. अनंग कामदेवाला म्हटलेला आहे. त्या कामदेवानं शिव भगवानचा अपराध केला होता. समाधीस्थ शिव भगवान कैलासावर, तिथे तो कामदेव गेला, इंद्राच्या आज्ञेनं गेला होता. शिव भगवानच्या समाधीमध्ये विघ्न केलं. कामबाण शिव भगवानवर सोडले. त्या कामदेवाला ब्रह्म भगवानचं वरदान आहे. कामशस्त्र ज्याच्यावर तो सोडेल तो विचलित होईल. स्वतः ब्रह्म विचलित झाले होते. त्या काम अस्त्राचा प्रभाव ब्रह्मदेवावरही पडला होता. त्या कामस्त्राचा प्रयोग त्या कामदेवानं नारायण भगवानवरही केला होता. पण जेव्हा शिव भगवानवर तो प्रयोग केला, तिसरं नेत्र, शिव भगवान त्रिलोचन आहेत. 3 नेत्र आहेत. त्यातलं तिसरं नेत्र प्रलय काळामध्ये ते उघडतात. ते अग्निनेत्र आहे. म्हणून
शिवभगवानला म्हटलेलं आहे, चंद्रार्क अग्निनेत्रा. चंद्र अर्क म्हणजे सूर्य, दोन नेत्र जे आहेत ते चंद्र सूर्य आहेत, आणि तिसरं नेत्र जे आहे ते अग्निनेत्र आहे. कामदेवानी जेव्हा विघ्न केलं तपश्चर्येमध्ये, तेव्हा शिवभगवाननी त्या कामदेवाला भस्म केलं, त्याला अनंग करून टाकलं, त्याचं अंग ठेवलं नाही. 28व्या द्वापरामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार झाल्यानंतर मग त्याला देह मिळाला, म्हणून त्याला अनंग म्हटलेला आहे, अंगरहित. भावरूपानं तो कामदेव सर्वत्र आहे, सगळ्या जीवांच्या अंतःकरणामध्ये आहे, त्याचा प्रभाव कायम आहे. त्याचं स्मरण करता बरोबर त्याचा प्रभाव प्रगट व्हायला लागतो सगळ्या जीवांच्या अंतःकरणामध्ये. हरि ओम. आणि श्रीकृष्ण परमात्म्याला म्हटलं अनंगरंग सागरम. रामप्रभूच्या सुंदरतेला सुद्धा असंच म्हटलेलं आहे. प्रभूची सुंदरता सुद्धा अशीच आहे. कोटी मनोज लजावन हारे. मनोज, ज्याचं मनावर राज्य आहे, कामदेवाचं मनावर राज्य आहे. मनाला अधीन करून टाकतो. अनंगरंग सागरं. कृष्ण परमात्म्याच्या सुंदरतेचं वर्णन जगद्गुरु शंकराचार्यजी महाराज करतात की अनंग असलेला तो परमात्मा, तो कामदेव, त्याची जी सुंदरता आहे, कामदेवाची सुंदरता, ती सुंदरता अनंत पटीनं श्रीकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी आहे. सुंदरतेचा समुद्र आहे तो परमात्मा, मन मोहून टाकणारा आहे, म्हणून मनमोहन आहे. ओम मोर मुकुटधारी श्याम सुंदर हस्ते सुनाद वेणु मधुर शोभाधाम सुंदर. फार सुंदर स्वरूप त्या परमात्म्याचं, त्या परमात्म्याच्या सुंदरतेचं, त्या परमात्म्याच्या ऐश्वर्याचं वर्णन जगद्गुरु शंकराचार्यजी महाराज करतात. ब्रह्ममुहूर्तामध्ये त्यांनी केलेल्या अनुवादाचं, अनुवादाचं आपणही चिंतन केलं पाहिजे, गायन केलं पाहिजे. ओम हरि ओम. महाभारताचा प्रसंग आहे. अश्वत्थाम्यानं माता द्रौपदीचा अपराध केला होता. कुरुक्षेत्राचं युद्ध संपत आलं होतं. युद्धाचा शेवटचा दिवस फार भयानक होता. शेवटच्या दिवशी दुर्योधन पराजित झाला. शेवटच्या दिवशी दुःशासनाआधी सगळे नष्ट केले. शेवटचा दुर्योधन आहे. एका सरोवराच्या किनारी भीमसेनजी महाराजांनी दुर्योधनाचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये दुर्गती झाली दुर्योधनाची. पापाचा अंतकाळ आला. दुर्योधन मूर्तिमंत पाप आहे. दुर्योधन मूर्तिमंत दुर्वासना आहे. फार भयंकर विकृत असं स्वरूप त्या दुर्योधनाचं आहे. पाप चिंतन किती भयंकर असतं याचं प्रत्यक्ष प्रमाण दुर्योधन आहे. जन्मभर जे चिंतन केलेलं आहे त्याचा अंतिम परिणाम
कुरुक्षेत्राच्या भूमीवर 18व्या दिवशी प्रगट झाला. त्या सरोवरामध्ये जाऊन लपून बसला तो दुर्योधन. भीमसेनजी महाराजांनी आवाहन केलं, रे दुर्योधना, आता कशाला लपून बसलेला आहे सरोवरामध्ये? हे शूराचं काम नाही, चल बाहेर ये. आणि चवताळून तो दुर्योधन बाहेर आला. भीमसेनजी महाराज आणि दुर्योधनाचं युद्ध आरंभ झालं. आता मात्र नियम पूर्ण भंग पावलेले आहेत. आता नियम राहिलेच नाही. दुर्योधनावर प्रचंड प्रहार करायला लागले भीमसेनजी महाराज. इतक्यामध्ये बलभद्रजी तीर्थयात्रा करून परत आले. दुर्योधन हा बलभद्रजीचा शिष्य आहे. दुर्योधनाला बलभद्रजींनी गदायुद्ध शिकविलेला आहे. भीमसेनजी महाराज जेव्हा प्रहार करायला लागले तेव्हा बलभद्रजींनी हाक मारली, रे भीमसेना, हे नियमाच्या विरुद्ध आहे, हे धर्म नाही. तेव्हा भीमसेनजी महाराज थांबले आणि बलभद्रजीला उत्तर दिलं की हे बलभद्रजी, आता आले का आपण आम्हाला धर्म सांगायला? आतापर्यंत आपण कुठे गेले होते? विश्वासघातानं अभिमन्यूजीचा वध या कौरवांनी केला. एकाच वेळेला 7 महारथींनी घेरून अभिमन्यूवर प्रहार केला. तेव्हा आपण कुठे होते? कौरव सभेमध्ये कौरव कुळाच्या कुलवधूचा अपमान जेव्हा कौरव करत होते तेव्हा कुठे होते? आता आम्हाला धर्म सांगायला आले. धर्माचं पालन आम्हीच करायचं का? बाकी कोणीच करायचं नाही. जेव्हा असं बोलायला लागले तेव्हा श्रीकृष्ण परमात्म्यांनी बलभद्रजीला हात जोडले. परमात्मा म्हणाले, हे प्रभू, आता आपण इथे बोलू नका. दोन्हीही आपले संबंधी आहेत. कौरवही आपले संबंधी आहेत, पांडवही आपले संबंधी आहेत. आपण निर्णय केला होता की मध्ये आपण हस्तक्षेप करणार नाही, म्हणून कृपा करून आपण बोलू नये. शांत केलं बलभद्रजीला. भीमसेनजी महाराज दुर्योधनाच्या जंगा प्रदेशावर प्रहार करायला लागले. जोरजोराने ओरडायला लागला तो दुर्योधन. दुर्योधनाचे स्वर गांधारी मातेला ऐकू गेले. गांधारी माता व्याकुळ झाली. आक्रोश करायला लागली. गांधारी मातेला समाचार मिळाला की आता शेवटचा क्षण आहे, दुर्योधनाचा अंत होत आहे. भीमसेनजी महाराजांनी कौरवाचा नाश केला आहे. आता शेवटचा कौरव दुर्योधन, त्याच्यावर प्रहार होत आहेत. गांधारी माता रुदन करायला लागली. गलित गात्र पडलेला आहे तो दुर्योधन. भीमसेनजी महाराजांनी त्याचं वक्षस्थळ फोडून काढलं, रुधिर प्राशन केलं. धावत धावत गेले. माता द्रौपदीच्या केसांना तो आरक्त हात स्पर्श केला. द्रौपदीजीचे केस भीमसेनजी महाराजांनी बांधले. केलेली प्रतिज्ञा पूर्ण केली. संजयजी महाराज सांगायला लागले धृतराष्ट्राला, दुर्योधनाची दुर्गती झाली. धृतराष्ट्र रडायला लागले. धृतराष्ट्र म्हणायला लागले, हे मला माहित होतं. जेव्हा द्यूताचा खेळ आरंभ झाला तेव्हाच मला समजलं की आता अंतकाळ आलेला आहे. आता कौरवाचा अंत होणार आहे. लाक्षागृहाचा प्रसंग जेव्हा घडला तेव्हाच माझ्या लक्षात आलं की कौरवांचा प्रवास हा अंताकडे चाललेला आहे. श्रीकृष्ण परमात्म्याचा कौरव सभेमध्ये झालेला अपमान,
दुर्योधनानं दिलेले उत्तर ते ऐकत असताना माझ्या लक्षात आलं की आता कौरवांचा अंत निश्चित आहे. माझ्या लक्षात आलं होतं. धृतराष्ट्र रडायला लागले. लक्षात येऊनही मला ते थांबवता आलं नाही. हरि ओम. रात्रीच्या वेळेला पांडवांच्या शिबिरामध्ये पांडव पुत्र माता द्रौपदीचे 5 पुत्र झोपलेले होते. प्रतिविंद, श्रुतसेन, श्रुतकीर्ती, शतानिक, श्रुतवर्मा हे 5 पुत्र युद्धामध्ये लढले होते. यांनी फार मोठा पराक्रम केला होता. शिबिरामध्ये जेव्हा झोपण्यासाठी गेले तेव्हा द्रौपदी माता तिथे आली. द्रौपदी मातेनं त्यांच्या अंगावर पांघरून घातलं. कुरुक्षेत्राच्या भूमीवर एकच महिला होती. त्या सगळ्या योद्ध्यांच्या मध्ये एकच महिला होती. ती होती माता द्रौपदी. आपल्या पुत्रांच्या अंगावर पांघरून घातलं. त्यांच्या मस्तकावरून हात फिरवले. माता द्रौपदी निघून गेली. त्यानंतर तो अश्वत्थामा तिथे आला. फार भयंकर असं त्याचं स्वरूप आहे. फार उग्र त्याचं स्वरूप आहे. तो तिथे आला आणि माता द्रौपदीचे पुत्र त्यांनी झोपलेले पाहिले. त्या शिबिरामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी प्रचंड आघात केले. 5ही पुत्र माता द्रौपदीचे त्यांचे मस्तक खंडित केले. माता द्रौपदीला असं वाटलं की काहीतरी अघटित घडलं आहे. ते पाहण्यासाठी माता द्रौपदी धावत आली. त्याच वेळेला येत असताना माता द्रौपदीनं पाहिलं कोणीतरी शिबिरामधून बाहेर निघून धावत चालला आहे. त्याचा लख्ख प्रकाश आहे. आतमध्ये प्रवेश केला. पुत्रांची ती अवस्था पाहिली. आक्रोश करायला लागली, रुदन करायला लागली. माता द्रौपदीचं रुदन ऐकून सगळे पांडव तिथे आले. भीमसेनजी महाराज सांत्वन करायला लागले. अर्जुनजी महाराजांनी प्रतिज्ञा केली की हे पांचाली, तुझ्या पुत्रांची ही गती ज्यांनी केली आहे त्याला दंड मी देईन. अर्जुन महाराज धावत निघाले. परमात्म्याच्या लक्षात आलं. अर्जुन महाराजांच्या मागे परमात्माही धावत निघाले. घनदाट अरण्य. त्या अरण्यामध्ये प्रकाश दिसत आहे. अश्वत्थाम्याच्या कपाळावर दिव्य असा मणी आहे. त्या मण्याचा प्रकाश आहे. सर्वत्र उजेड पडलेला आहे. अर्जुनजी महाराजांनी पाहिलं हा अश्वत्थामा आहे. यांनी प्रतिशोध घेतलेला आहे. दुर्योधनानं म्हटलं होतं अश्वत्थामा, अरे सगळ्या भयंकर बातम्या आहेत. एखादीही चांगली बातमी मिळत नाही. सर्वत्र पराजय झालेला आहे. तू शेवटचा महारथी आहेस. एकतरी बातमी मला आनंदाची तू द्यायला पाहिजे. आणि अश्वत्थाम्यानं ही घोर बातमी आणली होती. ज्या ठिकाणी दुर्योधन मरणासन्न अवस्थेमध्ये पडलेला होता त्या ठिकाणी गेले अश्वत्थामा. दुर्योधनाला बातमी दिली की हे राजा, बातमी आणली आहे जी आनंद तुम्हाला देईल. द्रौपदीचे 5 पुत्र नष्ट केलेले आहे. पांडवांचा वंश आता नष्ट झाला. दुर्योधन रडला होता. अरे अरे अश्वत्थामा, हे काय केलं? आमचं वैर पांडवांसोबत होतं, त्यांच्या संतती सोबत नव्हतं. हे काय घोर कर्म केलं? दुर्योधनानं प्राण सोडला. अश्वत्थामा वनामध्ये आहे. अर्जुनजी महाराज त्याला शोधत आहे. तो सापडला. अर्जुनजी महाराजांनी त्याला धरलं, बांधलं, ओढत ओढत आणलं माता द्रौपदी समोर. हा तुझा अपराधी आहे. यांनी तुझे 5 पुत्र मारले आहेत. सांग आता याला काय दंड देऊ?
या ठिकाणी माता द्रौपदीचं दिव्य चरित्र प्रगट झालेलं आहे. या प्रसंगामध्ये ज्यांनी पुत्राची हत्या केली, जो पुत्रघाती आहे, त्याच्यावर माता द्रौपदीनं कृपा केली. इथे दिव्य चरित्र माता द्रौपदीचं प्रगट झालेलं आहे. मुच्यता मुच्यतामेष ब्राह्मणो नितराम गुरु. हात जोडले माता द्रौपदीनं, डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. शोकाकुल माता द्रौपदी अर्जुनजी महाराजांना विनंती करत आहे, हे नाथ, याची हत्या करू नका. हा ब्राह्मण आहे, द्रोणाचार्यांचा पुत्र आहे, हा अवध्य आहे, याचा वध करता येत नाही. शास्त्र विरुद्ध आहे याचा वध करणं. गुरु कृपेनं आपल्या जीवनामध्ये यश कीर्ती प्राप्त झाली. गुरु कृपेनं आपल्याला नाव लौकिक मिळाला. त्या गुरूंचा हा पुत्र आहे, याला मुक्त करावं. माता द्रौपदीने अर्जुनजी महाराजांना हात जोडून विनंती केली. कृष्ण परमात्मा म्हणाले, हे अर्जुना, हा आतताई आहे. झोपलेल्या जीवांवर बेसावध असताना जो वार करतो त्याला आतताई म्हणतात. हो हरि हो. याला दंड द्यावा, श्रीकृष्ण परमात्म्याने आज्ञा केली. एकीकडे द्रौपदी मातेची विनंती आहे की याला मुक्त करावं, दुसरीकडे श्रीकृष्ण परमात्म्याची आज्ञा आहे, हा आतताई आहे, याला दंड द्यावा. अर्जुनजी महाराज विचार करायला लागले, याला काय दंड द्यावा. हा जिवंत असून याचं मरण झालं पाहिजे. त्याच्या कपाळावर जो लखलखता मणी होता, जन्मापासूनच होता. तो मणी म्हणजे अश्वत्थामाचं ऐश्वर्य. अश्वत्थामा तेजोपम दिसत होता, तेजोमय दिसत होता, एखाद्या देवासारखा दिसत होता, देवोपम पुत्र. द्रोणाचार्यांनी कुरुक्षेत्राच्या भूमीवर तपश्चर्या केली होती पुत्रप्राप्तीसाठी. पितर प्रसन्न झाले होते. द्रोणाचार्यांना पितरांनी वरदान दिलं होतं, देवोपम पुत्र प्राप्त होईल, देवासारखा जो दिसेल, ज्याचं तेज फार दिव्य राहील, मनुष्यामध्ये तो शोभून दिसेल. आणि जेव्हा अश्वत्थाम्याचा जन्म झाला, जन्मतः त्याच्या कपाळावर तो सुंदर मणी होता. तो मणी लखलखत होता, त्याचा दिव्य प्रकाश होता. जन्मल्यानंतर त्यांनी अश्वाचा शब्द केला होता, म्हणून त्याचं नाव अश्वत्थामा ठेवलं होतं. ओम. माता द्रौपदीनं विनंती केली अर्जुनजी महाराजांना, गुरुकृपेनं आपल्याला यश मिळालं, गुरुकृपेनं आपल्याला कीर्ती मिळाली, विद्या प्राप्त झाली, धनुर्विद्या आपल्याला दिली, जी जगामध्ये कोणाजवळही नव्हती. तिचं रहस्य सगळं आपल्याला सांगितलं. सगळ्या जगामध्ये आपल्याला धनुर्धर करून टाकलं. पार्थू द्रोणाचा केला. माऊली म्हणाले, ज्या गुरुची आपल्यावर एवढी कृपा आहे, त्या गुरूंचा हा पुत्र आहे. आणि शास्त्राचं वचन आहे, आत्मैव पुत्राः. आत्मा हाच पुत्र रूपाने जन्म घेतो, म्हणजे पुत्राच्या ठिकाणी पिताही असतो. म्हणून याची हत्या न करावी. अर्जुनजी महाराज विचारामध्ये पडले. त्यांच्या बुद्धीमध्ये लख प्रकाश पडला. दोन्ही वचनांचं पालन त्यांना करायचं होतं.
द्रौपदीजीनं केलेली विनंती सुद्धा पाळायची होती, कृष्ण परमात्म्याच्या आज्ञेचंही पालन करायचं होतं. म्हणून त्यांनी त्याच्या कपाळावर असलेला तो लखलखता मणी त्यावर हात ठेवला आणि तो मणी ओढून काढला. रक्ताची धार निघाली. अश्वत्थामा म्हणाला, हे अर्जुन, मला तुम्ही मारलं असतं तर बरं झालं असतं, माझी हत्या केली असती तर उत्तम झालं असतं. आता मला हा कलंक घेऊन जगणं आहे. शास्त्रज्ञानी होता अश्वत्थामा, त्याला शास्त्रज्ञान प्राप्त झालं होतं, पण ज्ञान असूनही त्याच्या हातून भयंकर कर्म घडले. अश्वत्थामा निघून गेला. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा. व्यासनारायण भगवानांनी माता द्रौपदीचं उदार चरित्र या प्रसंगामध्ये प्रगट केलं. तशी माता द्रौपदीच्या जीवनामध्ये दिव्यता खूप आहे. हरि ओम. एक प्रसंग तर असा आहे की द्रौपदीजी विवाहाच्या आधी नदीमध्ये स्नान करत होती आणि स्नान करीत असताना त्याच नदीमध्ये वरच्या भागामध्ये दुर्वासा ऋषी म्हणजे शिव भगवान संध्या करत होते. स्नान केल्यानंतर जेव्हा संध्या करण्यामध्ये ते मग्न झाले तेव्हा त्यांचं उपवस्त्र हे नदीमध्ये वाहत गेलं. माता द्रौपदीने पाहिलं की दुर्वासा ऋषीचं उपवस्त्र वाहत गेलं आहे. आणि जेव्हा संध्या पूर्ण झाली, वस्त्र शोधायला लागले, ते वस्त्र दिसेना. माता द्रौपदीने आपल्या वस्त्रामधलं अर्ध वस्त्र फाडलं आणि ते दुर्वासा ऋषीला दिलं. ते अर्ध वस्त्र प्राप्त झाल्यानंतर दुर्वासा ऋषींनी वरदान दिलं, हे पांचाली, हे वस्त्रखंड शत शत पटीने वाढेल आणि तुझ्या अब्रूचं रक्षण करेल. म्हणजे शिव भगवानचं वरदान होतं. आणि जेव्हा दुःशासनानं द्रौपदीजीच्या वस्त्राला हात लावला तेव्हा ते वस्त्र शत शत खंड विस्तारित झालं. द्रौपदीजीच्या अब्रूचं रक्षण केलं. द्रौपदीजीच्या चरित्रामध्ये दिव्यता आहे. कृष्ण पाहता मधुसूदन मोहिले चवघींचे मना. कृष्ण कृष्ण लागले ध्यान देहभाव विसरल्या. नाथ महाराजांच्या गवळणी मधलं चरण आहे. नाथ महाराजांनी सुंदर गवळणींची रचना केली आहे. जगद्गुरु शंकराचार्यजी महाराजांच्या या पदामध्ये जो अर्थ आलेला आहे, या पदामध्ये जगद्गुरु शंकराचार्यजी महाराजांनी जे सांगितलं आहे तेच शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या गवळणीतही आलेलं आहे. युगाला समजेल अशा पद्धतीनं, कलियुग काळामध्ये लोकांना समजेल अशा पद्धतीनं कृष्ण चरित्राचं वर्णन शांतीब्रह्म एकनाथ महाराज करतात. कृष्ण पाहता मधुसूदन मोहिले चौघींचे मना. कृष्ण कृष्ण लागले ध्यान देहभाव विसरल्या. त्या गवळणींचा देहभाव कसा गेला हे महाराज सांगतात.
वृंदावनामध्ये एक गवळण होती, तिला 4 सुना होत्या आणि त्या 4 सुनांना खूप सांभाळून ठेवलं होतं. कृष्ण परमात्मा दृष्टीत पडूच नये अशा प्रकारे त्यांच्याकडे लक्ष ठेवलं होतं. कारण इतर गवळणी जशा वागतात तशा ह्याही वागायला लागतील, त्या सासूबाईला ही भीती वाटत होती. म्हणून कृष्ण दृष्टी त्यांच्यावर पडू दिली नाही. कृष्ण परमात्म्याच्या समोर त्यांना जाऊ दिलं नाही, त्यांचं नख सुद्धा दिसू दिलं नाही. एवढी काळजी घेतली, एवढी दक्षता घेतली. पण एक दिवस त्या 4घी यमुनेच्या किनारी गेल्या आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी परमात्म्याला पाहिलं. कृष्ण पाहता मधुसूदन मोहिले 4घींचे मन. आणि काय त्यांचं भाग्य की यमुने जवळ जाता बरोबर यमुनेच्या किनारी तो परमात्मा दिसला, कृष्ण दिसला. आणि कृष्ण परमात्म्याला पाहता बरोबर त्यांचं मन वेधलं, त्यांचं मन मोहून टाकलं. कृष्ण पाहता मधुसूदन मोहिले 4घींचे मन. कृष्ण कृष्ण लागले ध्यान, देहभाव विसरल्या. पहिलाच प्रसंग आहे जीवनामध्ये परमात्म्याला पाहण्याचा. आणि परमात्म्याला पाहून मोहित झाल्या, त्यांचा देहभाव गेला. पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन. तेणे वेदियेले मन, तेणे वेदियेले मन. पाहिला नंदाचा नंदन, तेणे वेदियेले मन, तेणे वेदियेले मन. मोर मुकुट पीतांबर, मोर मुकुट पीतांबर. काळ्या घोंगडीचा भार, काळ्या घोंगडीचा भार. पाहिला नंदाचा नंदन. नाथ महाराज दिव्य भाव प्रगट करतात. भजै व्रजै कमंडनम, समस्त पाप खंडनम. स्वभक्त चित्तरंजनम, सदैव नंदनंदनम. आचार्यांच्या अंतकरणामध्ये जो दिव्य भाव प्रगट झालेला आहे तोच शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या अंतकरणामध्ये प्रगट झाला. जगद्गुरु शंकराचार्यजी महाराजांनी तो व्यक्त केला आहे, तसाच नाथ महाराजांनीही तो व्यक्त केला आहे. हा महाभाव आहे. गवळणींनी पाहिला असं वर्णन करतात, पण तो नाथ महाराजांनीही पाहिलेला आहे. नाथ महाराज जे सांगतात त्याला शास्त्र आधार आहे, त्याला प्रमाण आहे. पूर्वापार होऊन गेलेल्या संत महात्मांचं, ऋषी मुनींचं प्रत्यक्ष प्रमाण त्यांच्या वाणीमध्ये आहे. गोधने चारी आनंदे नाचत, गोधने चारी आनंदे नाचत. करी काला दही भात, करी काला दही भात. परमात्म्यानं
त्या यमुनेच्या किनारी दहीभात काला केला, ते आदन प्रमोदन ते भोजन त्या ठिकाणी केलं. त्याच्यामध्ये खूप आनंद आहे. सगळे ते गोपाळ भाग्यवंत, ते गोपबाल, त्यांना तो आनंद प्राप्त झालेला आहे. आणि ते सगळं प्रत्यक्ष दृश्य नाथ महाराज वर्णन करत आहे. जगद्गुरु शंकराचार्यजी महाराजांची अवस्था भावविभोर आहे. सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम अनंगारंग सागरम नमामि कृष्ण नागरम. हो, त्या चार गवळणींनं परमात्म्याला पाहिलं आणि त्यांचा देहभाव गेला. अशी सुंदरता आहे परमात्म्याची. हरी ओम. हरी. एकदा युधिष्ठिर महाराजांनी भीष्म दर्शन घेतलं. भीष्मजीच्या चरणाजवळ बसले आणि हात जोडून विनंती केली, पितामह मला उपदेश करा. आणि पितामहांनी फार सुंदर उपदेश केला. हे युधिष्ठिरा, मनुष्यानं जीवनामध्ये सत्य पालन केलं पाहिजे. सत्य पालन केल्यानं मनुष्य धर्मवान होतो. कुठल्याही परिस्थितीमध्ये सत्याची कास सोडू नये. सत्य पालन केल्यानं मनुष्य पुण्यवान होतो. सत्य पालन केल्यानं मनुष्य आयुष्यमान होतो. सत्य पालन केल्यानं कुल परंपरेचा पालक होतो. सत्य पालन केल्यानं देवांना सुद्धा वंदनीय होतो. भीष्म पितामहांनी युधिष्ठिर महाराजांना उपदेश केला. युधिष्ठिर महाराजांनी तो उपदेश धारण केला. जेव्हा जेव्हा राजभवनामध्ये संत महात्मे येतात, युधिष्ठिर महाराज मोठ्या प्रेमानं त्यांचं स्वागत करतात. हस्तिनापूरला असतानाही त्यांच्या जीवनामधला तो दिव्य भाव आहे. आणि इंद्रप्रस्थाला आल्यानंतर मग तर दररोज सत्संग आहे. दररोज संत महात्मे येत असतात, दिव्य उपदेश करत असतात. धौम्य ऋषी दररोज येतात आणि पांडवांना रामचरित्र सांगतात, त्रेतायुगातले प्रसंग सांगतात. संत महात्म्यांचं आगमन नित्य आहे. संत महात्म्यांचं दर्शन नित्य आहे. शास्त्राचा उपदेश करतात, तत्वाचा उपदेश करतात. ओम नास्ति तृष्णा समम दुःखम नास्ति त्याग समम सुखम. सर्वान् कामान् परित्यज्य ब्रह्म भूयात कल्पते. तृष्णेसारखं दुःख नाही. नास्ति तृष्णा समम दुःखम नास्ति त्याग समम सुखम. तृष्णा जीवनामध्ये निर्माण झाली की त्या तृष्णेचे अनंत रूप असतात. तृष्णा जीवनामध्ये आली की दुःख वाढत जातं. तो जीव जर्जर होऊन जातो. ती तृष्णा अग्नीसारखी त्याला जाळत राहते.
म्हणून दुःख म्हटलेलं आहे तृष्णाला. हरि ओम. नास्ति त्याग समं सुखम सर्वान् कामान् परित्यज्य ब्रह्म भूयात कल्पते. ओम. सर्व कामनांचा त्याग केल्यानंतर मग जीव ब्रह्म स्वरूप होऊन जातो. एक दरिद्र मनुष्य होता. हो. राजाच्या सेवेमध्ये होता. राजाचं शौर्य कर्म करत होता. राजाकडे जायचं, राजाचे केस मुंडन करायचं, राजाची सेवा करायची. आणि ते सगळं सेवा कार्य करत असताना फार प्रसन्न वाटायचा. राजानं पाहिलं की आपल्यापेक्षा हा सुखी आहे. आपले केस सेवा करण्यासाठी येतो, पण आपल्याही पेक्षा हा सुखी आहे, आनंदी आहे. याला पगार तर आपण 1 रुपया देतो, पण 1 रुपयामध्ये याच्या जीवनामध्ये एवढा आनंद. राजानं विचारलं कसं चाललं आहे. तो म्हणाला महाराज आपली दया आहे, आनंद आहे जीवनामध्ये. राजाने विचारलं घरामध्ये कोण कोण आहे. सेवकानं सांगितलं की पत्नी आहे, फार समाधानी आहे, फार सुखी आहे, काही मागत नाही. राजा म्हणाला आनंद आहे. बर. राजानं एक लीला केली. तो जात असताना त्याच्या मार्गामध्ये एक कुंभ ठेवून दिला. त्याच्यामध्ये 99 सोन्याच्या मोहरा ठेवल्या. त्याने तो कुंभ उचलला, घरी घेऊन आला. घरामध्ये जाऊन दरवाजा बंद केला. पत्नीला सांगायला लागला, पहा आपल्याला स्वर्ण कुंभ मिळालेला आहे, या कुंभामध्ये स्वर्ण मुद्रा आहेत. आणि ते मोजायला लागले. त्या स्वर्ण मुद्रा मिळालेल्या आहे याचा आनंद खूप आहे. पण जेव्हा मोजायला सुरुवात केली त्यामध्ये 1 मुद्रा कमी भरली, 99 भरल्या. तो म्हणाला 100 असत्या तर किती छान झालं असतं. 1 मुद्रा कमी आहे. आता आपल्याला खूप मेहनत करायला पाहिजे, खूप परिश्रम करायला पाहिजे, धन कमवायला पाहिजे आणि 1 मुद्रा आपण जोडली पाहिजे. ह्या 100 केल्या पाहिजे. दुसऱ्या दिवशी जेव्हा राजाची सेवा करण्यासाठी आला तर राजाने पाहिलं चेहरा पहिल्यासारखा प्रसन्न नव्हता. राजाने विचारलं बरं आहे ना. होय महाराज आपली दया आहे. घरी परत आला. आता विचार सगळे त्या 1 मुद्रेचे आहेत. ती 1 स्वर्ण मुद्रा आता आपल्याला प्राप्त करायची आणि ही प्राप्त झालेल्या 99 जे आहेत ह्या 100 करायच्या. पत्नीला म्हणाला की तू दिवसभर बसलेलीच असते ना, मग तू चटया बनव, त्या चटया पण बाजारात विकू, धन जोडू, 1 स्वर्ण मुद्रा आपण करू आणि मी सुद्धा आता जास्तीचं काम करेन. तो जास्त काम करायला लागला, शौर कर्म करायला लागला, इतरांचंही करायला लागला, धन गोळा करायला लागला. पत्नी चटया बनवायला लागली, ते बाजारामध्ये विकायला लागली, त्याचं धन जमा करायला लागला. पण 1 सोन्याची मोहर बनवता येईल एवढं काही प्राप्त झालं नाही. अनेक दिवस झाले तो खंगत चालला.
त्याचा चेहरा उदास, पहिला आनंद नाही. राजाने विचारलं, बरं आहे ना? तो म्हणाला, होय महाराज, बरं आहे. बरं ठीक आहे, तुझा पगार जेवढा आहे ना त्याच्यात दुप्पट करतो. तू प्रसन्न दिसला पाहिजे. पगार दुप्पट केला, पण एवढं धन काही एकत्र होईना की स्वर्ण मुद्रा बनवता येईल. सारखा खंगत चालला. एक दिवस राजानं विचारलं की अरे, सुरुवातीला तू किती आनंदी होता, किती प्रसन्न होता. तुझ्या चेहऱ्यावर ते प्रसन्नतेचं तेज होतं. ते तेज आता गेलं. काय झालं? तू 99च्या चक्रामध्ये तर नाही ना पडला? तुझ्या मार्गामध्ये तो कुंभ मीच ठेवला होता. त्याच्यामध्ये 99 सोन्याच्या मुद्रा मोजून ठेवल्या होत्या, एक कमी ठेवली होती. त्या सेवकाच्या मनामध्ये आता लख प्रकाश पडला. त्यांनी राजाच्या चरणी दंडवत केलं की प्रभू, प्रसन्नता ही धनानं नसते हे आता लक्षात आलं. कितीही धन प्राप्त करावं, कितीही संपत्ती जोडावी, आनंद प्राप्त करता येत नाही. आनंद हा धना आधारित नाही. राजाला वंदन केलं, घरी गेला आणि तो कुंभ, तो कलश घेऊन आला. राजाला तो कलश दिला. प्रभू, हा आपण परत घ्या. आधी मी संतुष्ट होतो, समाधानी होतो. जीवनामध्ये तृष्णेचा प्रवेश झाला आणि मला दुःख प्राप्त झालं. ओम नास्ति तृष्णा समम दुःखम, नास्ति त्याग समम सुखम. कामान परित्यज्य ब्रह्म भूयाय कल्पते. तृष्णा त्याग केल्यानंतर जीव ब्रह्मभाव होतो. इंद्रिय जिंकावे लागतात. ज्यांना जीवनामध्ये साधना करायची आहे त्यांना तत्व समजून घ्यावं लागतं, त्या तत्वाचं पालन करावं लागतं. आपल्या जीवनाचं कल्याण कसं होईल, आपला परमार्थ कसा दृढ होईल, हे ज्ञान पारमार्थिक ज्ञान आहे. हे ज्ञान प्राप्त केल्यानंतर मनुष्याच्या जीवनामध्ये समाधान येतं. हा देह अशाश्वत, नाम हे शाश्वत. देह अशाश्वत, नाम हे शाश्वत. शाश्वता साठी वेचावे अशाश्वत. म्हणून अबाधित नाम घ्यावे. म्हणून अबाधित. देह अशाश्वत आहे. जनक महाराजांनी श्रीमद भागवतामध्ये एकादश स्कंदामध्ये एका प्रसंगामध्ये एका सुंदर श्लोकाचा उच्चार केलेला आहे. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुर. तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रियदर्शनम. फार अद्भुत श्लोक आहे. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुर. मनुष्य देहाची प्राप्ती दुर्लभ आहे, लवकर प्राप्ती नाही. दुर्लभ असलेला तो मनुष्य देह प्राप्त होतो, पण तो कायमचा नाही. तो क्षणभंगुर आहे, क्षणाला क्षीण होत चाललेला आहे, त्याची क्षती होत चाललेली आहे.
देहिनां क्षणभंगुरा. या देहासाठीच मनुष्य पापकर्म करतो ना. धन जोडतो, सन्मार्गानं वाईट मार्गानं जमेल त्या मार्गानं तो धन जोडायचा प्रयत्न करतो, साठवण्याचा प्रयत्न करतो. त्या धनासाठी नाना प्रकारचे पापकर्म करतो. पण तो देह तर कायम नाही. या देहानं पापकर्म करायचे आणि मग हा देह इथेच टाकून द्यायचा आणि मग या देहानं केलेले पाप पुढे भोगायचे, नरकामध्ये भोगायचे. खरं म्हणजे हे एक साधन आहे, मिळालेलं आहे, कायमचं नाही. जे मिळालेलं आहे त्याचा सदुपयोग करायला पाहिजे. या देहामध्ये आल्यानंतर या देहामध्ये पुन्हा येणं जाणं हे सरलं पाहिजे, हे संपलं पाहिजे. कोण राहिलं आहे जगात, कोणाला राहता आलेलं आहे, जे जे आले ते सगळे गेले. जावंच लागणार आहे, मृत्यू निश्चित आहे. दुर्लभो मानुषो देहो देहिनां क्षणभंगुरा. तत्रापि दुर्लभं मन्ये वैकुंठ प्रियदर्शनम. नाशिवंतच्या प्राप्तीसाठी हा देह झिजवायचा नाही. देह दुर्लभ आहे पण मिळाला, आणि मिळाला तो क्षणभंगूर मिळाला. तरी पण हे दोन प्राप्त झाले. देह प्राप्त झाला तो क्षणभंगूर आहे, आणि आता संताचं दर्शन. तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रियदर्शनम. त्या संत दर्शनाचा लाभ जर जीवनामध्ये प्राप्त झाला तर मग जीवन धन्य झालं. संत महात्म्यांच्या जीवनामधले प्रसंग आपल्याला दिशा देतात. एक राजा होता, त्याने एक पोपट पाळला होता. तो पोपट एवढा आवडायचा राजाला, मनुष्यासारखीच बोली बोलायचा. त्याचं बोलणं राजाला खूप आवडत असे. त्या पोपटाला राजानं नित्य जवळ ठेवलं, पिंजऱ्यामध्ये नाही ठेवलं. जिथे राजा निवास करत होता तिथेच त्या पोपटाची व्यवस्था केली होती. त्याच्या आवडीचे पदार्थ राजा त्याला देत असे, स्वतःच्या हातानं त्याला खाऊ घालत असे. पोपटही प्रसन्न होता. पोपटालाही वाटत होतं की हा आपला स्वामी आहे. करता 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 बरेच दिवस निघून गेले. एक दिवस राजा वनामध्ये जायला निघाला. भ्रमणासाठी जायचं होतं. सोबत त्या पोपटालाही घेतलं. खांद्यावर बसला पोपट. राजा रथामध्ये बसलेला आहे. रथ चाललेला आहे. उजाळ माळरान लागलं, पर्वत लागले. राजाला तहान लागली. सेवकाला सांगितलं की जरा जाऊन बघा कुठे पाणी आहे का. सेवक गेले. सेवकांनी शोधलं. राजाला सांगितलं कंदरेमध्ये पाणी आहे, वरून टपकत आहे, पण चांगलं जल दिसतं. राजा सोबत गेला. सोबत आपला प्यालाही घेतला आणि पोपटही घेतला. मंडळीला सांगितलं तुम्ही इथेच थांबा. राजा आतमध्ये गेला. जिथून पाणी टपकत होतं त्या खाली तो प्याला ठेवून दिला. काही क्षणानंतर तो प्याला भरला. राजाने घेतला
हातामध्ये घेतला, पोपटाने चोच मारली, प्याला खाली पडला. राजाने मनावर गोष्ट घेतली नाही. दुसऱ्यांदा पुन्हा प्याला ठेवला, पुन्हा तो भरला. पोपट उडत उडत गेला आणि तो प्याला उलंडून दिला. 2 वेळा झालं, 3 वेळा झालं, अनेक वेळा झालं. राजा प्याला ठेवत असे, प्याला भरत असे, पोपट उलंडून देत असे. राजाला एवढा क्रोध आला की धरलं त्या पोपटाला आणि दगडावर आदळलं. काही क्षणातच पोपट मरून गेला. मग राजाने तो पुन्हा प्याला तिथे ठेवला, प्याला भरला, पाणी पिण्यासाठी मुख वर केलं, वर पाहिलं. वर एक भयंकर सर्प त्या ठिकाणी होता. तो सर्प, त्या सर्पाच्या अंगावरून ते पाणी निथळत होतं. हे पोपटाच्या लक्षात आलं होतं, हे जल पेय जल नाही, हे शुद्ध नाही. राजाने ही पिऊ नये, ही त्या पोपटाची भावना होती. पोपटानं आपल्या धर्माचं पालन केलं, पण राजानं त्या पोपटाचा विश्वासघात केला, प्राण घेतले त्याचे. आपला राजा जिवंत राहावा, आपल्या राजावर कुठलंही संकट येऊ नये, ही भावना त्या पोपटाची होती. नंतर त्या पोपटाकडे पाहिलं आणि नंतर विचार केला की क्रोधामध्ये आपण असं वागलो, हे वागणं योग्य नाही. पश्चाताप व्हायला लागला राजाला की आपण आपला क्रोध नियंत्रित करू शकलो नाही. जो आपला हित करणारा होता त्यालाच आपण मारून टाकलं. ज्याच्यामुळे आपले प्राण आज वाचले, त्याचीच हत्या आपण केली. संत महात्म्यांच्या जीवनातले प्रसंग, शास्त्र पुराणामध्ये ज्या सत्पुरुषांचे प्रसंग आलेले आहेत, त्यांचे प्रसंग जर आपण श्रवण केले तर आपल्या जीवनामध्ये धर्माचा उदय होतो. ते प्रसंग आपल्याला शिक्षण देतात, सद्विचार देतात, सदसंस्कार देतात. त्या सद्विचारानं आणि त्या संस्कारानं आपलं चरित्र पवित्र होऊन जातं, दिव्य होऊन जातं. ते चरित्र जगाला मार्गदर्शन करतं. त्या चरित्राचं चिंतन करून लोकांचं कल्याण होतं. संत महात्मे प्रत्येक अवस्थेमध्ये जगाच्या कल्याणासाठी झटत असतात. लोकहितासाठी, जगाच्या हितासाठी ते संत महात्मे त्याग करत असतात. तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही खरे मायबाप आहात. जगाच्या कल्याणाची तळमळ तुम्हाला लागलेली आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, काहीही अपेक्षा न करता मायबापासारखी कृपा करणारे आहात. संताची अपेक्षा नाही, निर्हेतुक निरपेक्ष आहेत आणि कृपा करणारे आहेत. अकारण कृपा आहे, अंतकरणातला प्रेम भाव आहे. जगामध्ये बुडत असलेले जन त्यांच्यावर कृपा करणारे आहेत, म्हणून मायबाप आहेत. तुम्ही संत मायबाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू. तुमचं चरित्र मी काय वर्णन करू, तुमच्या कीर्तीचं गुणगान मी काय करू.
अवतार तुम्हा धरावया कारण. त्यांना त्यांचं ध्येय माहित आहे, संतांना माहित आहे त्यांचा जन्म कशासाठी झाला. एक क्षणही त्यांना विसर पडत नाही. जगामध्ये जड जीवांचा उद्धार करण्यासाठी त्यांनी जन्म धारण केलेला आहे. त्यांनी स्वतः हा जन्म घेतलेला आहे. त्यांचं जीवन हे मुक्त जीवाचं जीवन आहे, बद्ध जीवाचं जीवन नाही. बद्ध जीवाला जन्म घ्यावा लागतो, नाना प्रकारचे भोग भोगावे लागतात. आपल्या छोट्याशा हितासाठी दुसऱ्याचा घातही करायला तो मनुष्य मागे पुढे पाहत नाही. हा बद्ध जीव आहे. पण दुसऱ्यासाठी आपलं जीवन वेचणं हा जो विचार आहे, हा संताचा विचार आहे. अवतार तुम्हा धरावया कारण. उद्धरावे जन जड जीवा. उद्धरावे जन जड जीवा. ओ ओ ओ समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगनानीतपाणि मंडन मंडनाना. तरुण तुलसी माला कंधार कुंज नेत्रम. सदय धवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि. सदय धवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि. ओ